नमस्कार, मी प्रेरणा परब खोत आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिव हेमलता ठाकरे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हा टोकाचा निर्णय का घेतला याबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना आता आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेली सुसाईड नोट समोर आली आहे. त्यामध्ये 2 सहकाऱ्यांनी छळ केल्याचा आरोप करण्यात आलाय. हेमलता ठाकरे यांनी जास्त प्रमाणात झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्या त्यांच्या खोलीत बेशुद्ध अवस्थेत आढळल्या. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. दुसरीकडे त्यांच्या आत्महत्येच्या मागचं कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला. त्यातूनच आता एक सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली आहे. या सुसाईड नोटमध्ये नेमकं काय आहे, काय लिहिलंय ते पाहूयात. आई, अमित, कल्पना आणि श्री, तुम्ही मला सर्व माफ कराल अशी आशा करते, कारण मी जगाचा निरोप घेतेय. खूप कंटाळा आलाय मला जगायचा. औरंगाबादमध्ये आल्यापासून खूप धावपळ झाली आहे. जगताना, संसार करताना आणि ऑफिसचं काम करताना खूप धावपळ झाली. संसार करताना जितका त्रास झाला नाही तितका त्रास मला माझ्या ऑफिसमुळे झाला. ऑफिसमधील सहकारी मला खूप त्रास देतात. त्यांच्या सततच्या त्रासामुळे मला आता जगण्याची इच्छा संपली आहे. ऑफिसमधले विजय फुलारी हे दुसऱ्या विद्यापीठातले एक सर आहेत. ते कुलगुरू म्हणून आमच्या विद्यापीठात आले आहेत. फुलारी सर आणि आमच्या विद्यापीठातले एक प्राध्यापक प्रशांत अमृतकर या दोघांनी मिळून मला गेल्या काही महिन्यांपासून खूप त्रास दिलाय. आई आणि बाबा, तुम्ही मला सतत सांगत होतात की सत्य वागायचं, सत्य बोलायचं, कुणी कितीही त्रास दिला तरी सहन करायचं. आपल्यामुळं कोणाला त्रास होईल असं कधी वागायचं नाही. तुम्ही दिलेल्या संस्कारामुळं मी नेहमीच चांगलेच वागले. पण तुमच्या या संस्कारांमुळं माझे हात बांधले होते. पण या दोन्ही अधिकाऱ्यांनी मिळून मी ऑफिसचं साहित्य चोरलंय असा आळ माझ्यावर घेतला. हा आळ घेऊन माझ्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रारही केली. हे सर्व प्रकरण माझ्या मनाला खूपच लागलंय. माझ्यावर घातलेला आळ घेऊन यापुढे मी जगू शकत नाही. आई, माझ्यानंतर माझ्या श्रीची तू काळजी घेशील. तू जिवंत असेपर्यंत तुझ्याजवळ त्याला ठेव. तू असे केलेस तर मला बरे वाटेल. त्याला माझी उणीव भासू देऊ नकोस. हृदय पिळवटून टाकणारी ही सुसाईड नोट हेमलता ठाकरे यांनी लिहिली आहे. त्यानुसार या दोन्ही प्राध्यापकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येते. अर्थात पोलिसांकडून तपास सुरू असून ठाकरे यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना बेड्या ठोकल्या जातात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या इथंच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.